आज गुरुपौर्णिमा, ज्या शिष्यांनी जे आपले त्या क्षेत्रात कार्य केलं आणि त्या गुरूंची आठवण दवरून आज आमचे मिशन फॉर लोकलचे नेते राजन कोरगांवकर आणि गुरु ह्या नात्यान तुमचो हांगासर गौरव केला आणि गुरु पूजन केला. तुमका कशें दिसता सर? अशा प्रकारे शिष्यान गुरुची आठवण करून त्याचे जे उपदेश किंवा जे काही शिक्षण त्या मार्गाचेर चलून आणि ते सगळे ज्ञान घेऊन आणि गुरुची आठवण करप शिष्यान हे गुरुसाठी एक मोठ्या अशा प्रकारचे कार्य आसा शिष्याचे. आता आज गुरुपौर्णिमा आसा. महर्षी व्यास हे मोठे गुरु, त्यांच्याने महाभारत अशा प्रकारचे आणि 18 पुराणे अशा प्रकारचे हे लिहिले आणि एक समाजाक पूर्वीपासून आमकां एक मार्गदर्शन केले. तो आजचो दीस. ह्या दिसा गुरुचे आठवण करप, पूजन करप. कारण गुरु हो सगळ्यात मोठो आसा. असे म्हटलेले आसा की देवापेक्षा सुद्धा गुरुचे स्थान ते मोठे आसा. कारण देव दाखवपी म्हणजे गुरु आणि हे गुरुचे आज जे आपण बघतो की आपण जे का पूर्वी प्राचीन जी संस्कृती असली ते गुरु आश्रमात राहून शिक्षण घेतले जायचे. तर आज ते आता न आसा. आता गुरु शिक्षक असे म्हटले आता. पण गुरु जे असा शब्द तो गुरु म्हणजे गु आणि रू म्हणजे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु. तर त्या गुरु एक बरे मार्गदर्शन करता, वाट दाखयता आणि त्याचे आचरण करून पुढे शिष्य वयता. तर आज राजन कोरगांवकर सारको एक आमचो विद्यार्थी जो समाज कार्यात पुढे गेल्लो आसा. ताणे समाजाचे एक आपल्या प्रती एक ऋण असता, समाज ऋण. ते ऋण फेडण्याचे कार्य तो करीत असता आणि त्याचे जे कार्य आसा कारण खंयतरी एक तेका एक काहीतरी अशा प्रकारचे एक हे जाय की ज्याच्यामुळे तो अगदी हक्कान काहीतरी कार्य करू शकता समाजात. म्हणून त्याने राजकारणात थोडासा प्रवेश केलेलो आसा. त्या राजकारणात त्याने जर तांकां यशस्वी जातले त्या राजकारणात त्यांचे जे काय मनोकामना असत ते पूर्ण जातले आणि त्याने अगदी समाजात नम्रपणे अशा प्रकारे समाजात राहून आपले नाव कीर्ती करून घेवची. आणि आज मी तांकां एक शिष्य म्हणून एक आशीर्वाद दिता आणि फुडले जे त्याचे मनोकामना असतात किंवा फुडले जो मार्गक्रमण आहा त्या कार्याक एक शुभेच्छा आणि आशीर्वाद. नमस्कार. खरें म्हणजे आयज गुरु पौर्णिमा. गुरु कशें आसा हे समोरच दिसता. ज्या गुरुजींनी म्हाका घडयलो आनी अशे अनेक विद्यार्थी घडयले. कमळेश्वर हायस्कुलान म्हाका दिसता जे भुरगे शिकले ते सगळ्यांचे म्हणजे म्हाका बरेचशे जे उच्च शिक्षीत आसात, उच्च कामाक आसलेले सद्या गोंयांत आसात. हे आमी ह्या शिक्षक हे आमी ह्या गुरुजींचे. खरेंच गुरुजी आमी धन्यवाद आसा. तुमच्यासाठी आमी घडलो, तुमच्यामुळे आमी घडलो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एका गावात ज्या गावात कसले फॅसिलिटी नसताना ज्या गुरुजींनी आमकां सांबाळले, फाटीचेर थाप धरून पुढे पुढे नेले, हेच ते आमचे गुरुजी. जसा तेंच्यांनी म्हटले गुरु देव ह्यो आसताच, प्रश्नच ना. पण देव दाखवणारो जर माणूस कोणी असा तर ते गुरुजी हे त्याचे शब्द मी मान्य करतो. आज नकळत मी एक समाज कार्यात ओढलो केले. ही सुद्धा देणगी जर आसात माझ्या गुरुजींची. कारण शिक्षण जर नासलेले जाल्यार म्हाका दिसना हांव चुकून सुद्धा आसतलो.
सो तुमकां मनापासून धन्यवाद म्हणटा माझ्या सगळ्या शिक्षकांक। आणि माझे व्हडले भाग्य म्हणजे माझे शिक्षक माझ्या वांगडा असतात। खरे म्हणजे आयज माझो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या ऑफिसात येऊन सर तुम्ही आमकां आशीर्वाद दिल्या बद्दल मी तुमचे केन्नाच आणि तुमकां एक वचन दिते सर, जोपर्यंत राजन कोरगांवकर आसा आणि जोपर्यंत जे आमच्याकडे जे कार्य घडटले ते आम्ही बरे कार्य लोकांसाठी, पेडण्याच्या लोकांसाठी नक्कीच फुडें व्हरतले। कित्याक राजन कोरगांवकर आयज ना फाल्यां सोंपतलो, पण ताका लागून आम्ही एक मिशन फॉर लोकल ही संस्था तयार केली, जेणे करून ही अजरामर राहून पेडण्यांच्या लोकांसाठी, पेडणेकरांसाठी कितें फुडें वृद्धींगत जावचें ह्या दृष्टिकोनान तुमचो आमच्या आशीर्वाद आसचो आणि ह्या कार्याक सगळ्यांचो हातभर लागचो। खरेंच हांव धन्यवाद दिता। खरें म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगपाची म्हणजे माझे एक मित्र असेच माझ्या ऑफिसात बसलेले गेल्या आठवड्यात, तुमचो कितें प्रोग्राम, कशें कितें गुरुपौर्णिमा म्हणजे कितें नदीवर वयतलो, पांया पडटलो, देवाचें दर्शन घेतलो, मनापासून आई बाबाचें हे करतलो, आनी कितें प्रोग्राम आहा अशें उलयता उलयता गोश्टी येयल्यो। तेंच्यांनी म्हटलें तुमचे शिक्षक खरें म्हणजे घडयले शिक्षक की गांवांतले भुरगे घडोवपाक आई बाबा नासतात तेन्ना खरो शिक्षकच फुडें काडटा म्हणून ते फुडें पावले न्ही। सो म्हज्या अचानक लक्षात येयलें आनी मी ताका धन्यवाद म्हटलें मनापासून, ते म्हजे मित्र सो तुमी चांगली गोश्ट केली। ते म्हाजे गुरुजी खरेच इतले बरे हेचेर आसात की म्हाका तेंचो फाल्यां आशीर्वाद घेवपाचो आसा आणि त्यांच्या खरें म्हणजे तांकां मी आज धन्यवाद दिते मनापासून की तेंच्यांनी म्हाका एक बरें कितें सुचयल्या बद्दल खरेंच। आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सदांच आसचे। आमच्या भुरगीं जी खंय फुडें फुडें बरेच शिक्षणांत फुडें सरलेली आसात, उच्च आसा म्हणजे म्हाका वाटता संपूर्ण गोव्यात बरे उच्च पदाचेर आसलेली भुरगीं ही तुमचीच आसा, तेंचेर अशेंच लक्ष आसचें आणि अशेंच भुरगे फुडें घडोवचे।